मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारचे पोस्टर्स काही दिवसांपूर्वी सेना भवनाच्या समोर लागलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि ज्यांनी हे पोस्टर लावले होते तेच मोहनीश राऊळ आपल्यासोबत आहेत, ज्यांनी एक कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचं आता ठरवलेलं आहे। नेमका काय कार्यक्रम आहे आणि तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना त्या कार्यक्रमासाठी एकत्र बोलवणार आहात? कार्यक्रमाचं स्वरूप आहे की बंधू मिलन म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना एका मंचावर आणायचं आहे। मंचावर म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर 30 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृतीवर एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे। गुढीपाडव्याला एकत्र यावं अशी तुमची इच्छा आहे? आहे। यात तुम्ही पोस्टर्स लावले होते, त्यानंतर काही तुम्हाला प्रतिक्रिया? चांगल्या प्रतिक्रिया सैनिकांकडनं चांगल्या प्रतिक्रिया, मनसैनिकांकडनं चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत। जुने जाणकारांकडनं पण चांगल्या प्रतिक्रिया आहेत की तुझ्यामुळे काहीतरी कोणतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, तू घेतोयस तर आम्हाला चांगलं वाटलं। आणि एक सांगायचं उद्दिष्ट की उत्साह आहे सर्वांमध्ये। मी एक नाममात्र सैनिक बोलू शकतात की नाममात्र एक निमित्त आहे, मराठी माणूस म्हणून हे मी नियोजलेलं आहे आणि यात मी 100% यशस्वी होईल असं मला वाटते। तुम्ही पाडव्याचं सांगताय, गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण असतं, मनसेचा पाडवा मेळावा असतो, त्या दिवशी हा कार्यक्रम तुम्ही नाही 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा असतो आणि मराठी नववर्षाची सुरुवात तिकडनं होते आणि माझ्या मते या दोघांची सुरुवात पण तिकडनं नव्याने होवी म्हणून 30 तारखेपूर्व मार्च नियोजलं आहे। त्यामुळे बंधू मिलन निमंत्रण हे निमंत्रण तुम्ही दोन्ही बंधूंना देणार आहात? हो, दोन्ही बंधूंना देणार आहे। तर अशा प्रकारचं हे बंधू मिलन निमंत्रण हे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना हे मोहनीश राऊळ देणार आहेत आणि 30 मार्चला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 11 वाजता या दोन भावांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा आहे आणि तशा प्रकारचं हे आपण निमंत्रण पाहतोय। आणि त्याशिवाय त्यांनी पोस्टरसुद्धा शिवसेना भवन आणि दादर परिसरात लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।